तर सध्या देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेतात, आपण जाऊया थेट तिथे। अधिवेशनाच्या संदर्भात आता अधिवेशन पोस्टपोन करण्याचा निर्णय हा बीएससी मध्ये घेण्यात आलेला आहे। सप्टेंबर मध्ये ते घेण्याचा निर्णय आलाय। सरकारच्या वतीनं एक अजून प्रस्ताव होता की लिमिटेड लोकांमध्ये अधिवेशन घ्यावं, 40-42 लोकांनाच परवानगी द्यावी। त्याच्यावर मी अगदी स्पष्टपणे आम्ही विरोधी पक्षाच्या वतीनं भूमिका घेतली की असं संवैधानिक दृष्ट्या हे करणं योग्य होणार नाही, कारण अधिवेशनात सम्मिलित होण्याचा संवैधानिक अधिकार प्रत्येक आमदाराला आहे आणि तो नाकारता येणार नाही। त्यामुळे तुम्ही या आणि तुम्ही येऊ नका असं आमदारांना सांगता येणार नाही। त्यामुळे जेव्हाही अधिवेशन घ्यायचं आहे, व्हॉलेंटरीली जर एखादा आमदार आला नाही तर त्याला ती सूट आहे, पण तुम्ही येऊ नका असं जर म्हटलं तर ते प्रोसिडिंगही इनव्हॅलिड होईल। त्यामुळे मला वाटतं आता याची या संदर्भातला तो आता निर्णय होणार नाही आहे आणि सप्टेंबरमध्ये आता हे अधिवेशन होईल। त्याची जी काही घोषणा आहे ती सरकारच्या वतीनं केली जाईल। बघा, चंद्रकांत दादा जे बोलले ते एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोललेले आहेत। त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमचं हे ठरलंय की आता आम्ही यापुढे भारतीय जनता पक्ष म्हणून लढणार आहोत आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल। त्याच्यावर जो प्रतिप्रश्न आला त्याच्यावर ते बोललेले आहेत। म्हणून मी अगदी स्पष्ट करतो, आमच्याकडनं शिवसेनेला कुठलाही प्रस्ताव नाही, शिवसेनेकडनं आमच्याकडे कुठलाही प्रस्ताव नाही। त्यामुळे या संदर्भातली आता कुठलीही चर्चा आमच्या समोर नाही। बकरीद को लेकर एक तरफ जो जरूरत दी जा रही है, कल दो मीटिंग हुई और राम मंदिर को लेकर सवाल उठाए जा रहे हैं। देखिए, पहली बात तो यह है कि राम मंदिर के संदर्भ में वहाँ पर भूमि पूजन होगा और हम लोग जहाँ जहाँ है वहाँ धूमधाम के साथ, लेकिन कोरोना के सारे रेस्ट्रिक्शंस को देखते हुए अपनी अपनी जगह पर हर्षोल्लास आनंद मनाएंगे। करोड़ों करोड़ों हमारे जो हिंदू हैं और जो प्रभु श्री राम को मानने वाले लोग हैं, इनकी मनोकामना पूरी हो रही है। ये बात अलग है कि कोई ये अगर मांग कर रहा है कि इसको ई भूमि पूजन किया जाए, इसको हम लोग वीडियो कॉन्फ्रेंसिंग के थ्रू भूमि पूजन करें, मुझे ऐसा लगता है ये मांग एक और एमआईएम ने की है और शायद वैसी बात हमारे मुख्यमंत्री जी ने कही है। तो मुझे बड़ा आश्चर्य लगता है कि एमआईएम और मुख्यमंत्री जी ये एक ही बात क्यों कर रहे हैं, लेकिन उनकी बात उनके तक सीमित है। हमारा स्पष्ट मानना है कि ये भूमि पूजन अच्छे से होना चाहिए, कोरोना का फिजिकल डिस्टेंसिंग ध्यान में रखते हुए, लेकिन पूरी शानो शौकत के साथ ये भूमि पूजन होना चाहिए, ऐसा हमारा बिल्कुल स्पष्ट मत है। आज शरद पवार ने कहा है कि ये जो भूमि पूजन है उसमें भीड़ ज्यादा नहीं होनी चाहिए कोरोना की वजह से, इसे आप कैसे देखते हैं? असं आहे की राम मंदिराचं भूमिपूजन हे पूर्ण योग्य प्रकारे त्याच ठिकाणी झालं पाहिजे। ही करोडो करोडो हिंदूंची आस्था आहे, तीच सगळ्यांची भूमिका आहे। केंद्र सरकारने आणि विशेषतः ट्रस्टनं हे अतिशय स्पष्ट केलेलं आहे। सर्व प्रकारचं फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कोरोनाच्या संदर्भातले सगळे काही नियम आहेत ते पाळून हे भूमिपूजन केलं जाणार आहे। केवळ दोनच लोकांनी मागणी केलेली आहे। एक इम्तियाज जलील यांनी एमआयएम तर्फे मागणी केली आहे आणि परवाच्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये माननीय मुख्यमंत्रीजी या ठिकाणी असं बोलले आहेत। पण या दोघांचं जरी हे मत असलं की ई भूमिपूजन करावं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर भूमिपूजन करावं, तरी करोडो करोडो हिंदूंचं स्पष्ट मत आहे की पंतप्रधानांनी जागेवर जाऊन भूमिपूजन केलं पाहिजे। सगळे नियम पाळले जातील, गर्दी कुठेही होणार नाही आणि योग्य प्रकारे भूमिपूजन होईल। देखिए, चंद्रकांत पाटिल जी ने जो वक्तव्य किया वो एक प्रश्न के एक सवाल के जवाब में उन्होंने उस बात को कहा है। पहली बात तो यह है कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी ने बहुत स्पष्ट रूप से कहा है कि अगला चुनाव भारतीय जनता पार्टी अपने बलबूते पर लड़ेगी और जहां तक शिवसेना के साथ वापस साथ में आने का सवाल जो आप कर रहे हैं, अभी न कोई प्रस्ताव हमने उनको दिया है न उनका कोई प्रस्ताव है और इसलिए इसके ऊपर कोई चर्चा ही नहीं हो सकती। एक महत्त्वाचा विषय
तर आताच आपण पाहिलेल्या या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे आता माध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी पावसाळी अधिवेशन सप्टेंबरमध्ये होणार आहे ते पुढे ढकलण्यात आले अशी माहिती सुद्धा दिलेली आहे। तर पीएम केअर फंडमधून महाराष्ट्राला मदत मिळालेली आहे। तर राज्यामध्ये मंत्र्यांनी केंद्राचे आभार मानले पाहिजे असा खोचक सल्ला सुद्धा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे। त्यासोबतच जीएसटीचा सर्वाधिक परतावा महाराष्ट्राला सुद्धा मिळालेला आहे, ह्याबद्दल सुद्धा ते बोललेले आहेत।